शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल करत अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्यासह श्रीरामपूर शहर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, अहिल्यानगर शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प, MIDC तसेच श्रीगोंदा, घारगाव आदी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे। काही अधिकाऱ्यांचा 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असून काहींची मुदत पूर्ण बदली करण्यात आली आहे। या बदल्यांमध्ये अधीक्षक सुदर्शन यांनी धक्कांतर वापरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे। जलजीवन मिशन पाणी योजनेच्या कामांना गती देऊन पूर्ण पाणी योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी गेल्या 2 दिवसांपासून तालुकानिहाय बैठक घेत आहेत। या बैठकीमध्ये जलजीवन मिशन योजनेतील पाणी योजनेच्या अनेक त्रुटी समोर आल्या असून ग्रामस्थ ठेकेदारांपेक्षाही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे ही योजना डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलं आहे। योग्य पाण्याचा उद्भव न घेणे, वाड्या वस्त्यांचा समावेश न होणे अशा अनेक त्रुटी सर्वेक्षणात आढळून आल्या आहे। आरोग्य विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि शाळा अशा विविध ठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल 12,75,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित व्यक्तींनी बनावट नियुक्ती आदेश देऊन दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे। पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेत जिल्हा परिषदेने यंदा तब्बल 10 लाख वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केले आहे। त्यासाठी झेडपीचे सर्व विभाग तसेच सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेतला आहे। गेल्या वर्षी 7 लाख वृक्षांची लागवड यशस्वी झाल्यानंतर यंदा अधिक व्यापक नियोजनासह हरित जिल्ह्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत। अमरनाथ व वैष्णवदेवी यात्रेला हेलिकॉप्टरसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून 7 महिलांसह एका पुरुषाकडून 1,51,000 रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिनेश पोपट भोर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत स्मिता अनिल शितोळे यांनी बुधवारी फिर्याद दिली आहे। शितोळे कुटुंबाचे वडगाव गुप्ता येथे प्लंबिंग हार्डवेअरचे दुकान असून दुकाना शेजारी राहणाऱ्या दिनेश भोर त्यांच्याशी ओळख झाली होती। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।